दिग्रसमध्ये गोवंश मांस विक्रीवर पोलिसांची धाड। माहिती देण्यास पोलीस करतात विलंब, पत्रकार संतप्त। दिग्रस शहरातील आर्णी नाका परिसरातील एका तबेल्यावर दिग्रस पोलिसांनी शनिवारी पहाटे धाड टाकून मोठ्या प्रमाणात गोवंश मांस जप्त केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। दिनांक 10 मे 2026 रोजी सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून जप्त करण्यात आलेले गोवंश मांस दिग्रस येथील डंपिंग ग्राउंडमध्ये पुरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। यावेळी काही जिवंत गोवंश जनावरेही ताब्यात घेण्यात आल्याचे समजते। मात्र दिवसभर उलटूनही या कारवाईबाबत अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आली नसल्याने पत्रकारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे दिग्रस पोलिसांचा स्वतंत्र पोलीस प्रेस ग्रुप असूनही पूर्वीचे ठाणेदार कारवाईची माहिती तात्काळ पत्रकारांना देत होते, मात्र नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी हे माहिती देण्यास विलंब करीत असल्याचा आरोप पत्रकारांकडून करण्यात येत आहे। सकाळी झालेल्या कारवाईची माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध न झाल्याने वृत्तपत्र प्रतिनिधींना वेळेत बातम्या पाठविणे कठीण झाले। त्यामुळे वृत्तपत्र कार्यालयांनाही अधिकृत माहिती वेळेत मिळू शकली नाही। या प्रकारे पत्रकारांमध्ये संताप व्यक्त होत असून पोलीस प्रशासनाने पारदर्शक भूमिका घेत वेळेवर माहिती द्यावी अशी मागणी होत आहे। या प्रकरणी नेमकी किती प्रमाणात मांस जप्त झाले, किती आरोपींवर गुन्हे दाखल झाले व पुढील कारवाई काय करण्यात आली याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही। सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी दिग्रस 24 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। मुख्य संपादक शफिक हाफिज देशमुख।